ITI मधील फर्स्ट इयर मधील एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाचे जुलै 2023 मध्ये झालेले एग्जाम मधील क्वेश्चन सिरीज आपण पाहत आहोत. त्यामधील हे लेक्चर नंबर 5. पहिला क्वेश्चन, इंट्रिन्सिक मोटिवेशन इज, आंतरिक प्रेरणा म्हणजे काय? ऑप्शन ए शॉर्ट लिव्ड, अल्पकाल. ऑप्शन बी फॉर मनी और रिवॉर्ड, पैसे किंवा बक्षीसाठी. सी टू गेन सोशल ॲक्सेप्टन्स, सामाजिक मान्यता प्राप्त करण्यासाठी. आणि डी लॉंग लास्टिंग, दीर्घकाळ टिकणारा. म्हणजे आपण जर आंतरिक प्रेरणा घेतली, आपण स्वतःहून प्रेरणा घेतली तर ते जास्त काळ टिकत असतो. म्हणून ऑप्शन डी इथं बरोबर असेल. ऑप्शन डी इथे बरोबर. नेक्स्ट, डॅश डॅश आर द क्वालिटीज दॅट आर कन्सिडर्ड निगेटिव्ह अँड नीड टू बी वर्कड ऑन. टिंबटिंब हे गुण आहेत जे नकारात्मक मानले जातात आणि त्यावर काम करणे आवश्यक आहे. ऑप्शन ए थ्रेट्स. ऑप्शन बी ऑपॉर्च्युनिटीज. ऑप्शन सी पर्सनल विकनेस. ऑप्शन डी पर्सनल स्ट्रेंथ. जर आपल्यामधील जी काही निगेटिव्ह क्षमता आहे ते आपल्याला जर समजले म्हणजे त्याला काय म्हणणार? आपला पर्सनल विकनेस. ऑप्शन सी बरोबर. नेक्स्ट, 1 बाईट इज इक्वल टू हाऊ मच? ऑप्शन ए 4 बाइट्स, सॉरी ऑप्शन ए 4 बिट्स. ऑप्शन बी 8 बिट्स. ऑप्शन सी 16 बिट्स. ऑप्शन डी 2 बिट्स. तर 1 बाईट इथे विचारलेला आहे. 1 बाईट, 1 बाईट म्हणजे किती असतं? 8 बिट्स. 8 बिट्स. ऑप्शन बी. तसेच येणाऱ्या परीक्षेमध्येही पुढले व्हॅल्यू विचारू शकतात. 1 KB, 1 KB, 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट्स? तर असतात 1024 बाईट्स. नेक्स्ट, 1 MB, MB चा लॉंग फॉर्म मेगाबाईट म्हणजेच 1024 KB. नेक्स्ट, 1 GB, 1 GB म्हणजे 1 गिगावॅट, 1024 MB. नेक्स्ट, 1 TB, 1 TB म्हणजेच TB म्हणजे टेराबाईट, ते असतात 1024 गिगाबाईट. तसेच 1 PB, 1 PB, PB म्हणजेच पेटाबाईट, ते किती असतात? 1024 TB. 1 EB, EB म्हणजेच काय? हेक्साबाईट. EB चा लॉंग फॉर्म पण विचारू शकतात, हेक्साबाईट. तर यामध्ये व्हॅल्यू तर सेमच राहते 1024, फक्त हे चेंज होतात PB TB. नेक्स्ट, 1 ZB, ZB मीन्स झेटाबाईट, झेटाबाईट, ते किती असणार? 1024 EB. तसेच 1 YB, 1 YB, Y म्हणजे योटाबाईट, योटाबाईट, ते किती असणार? 1024 ZB, ZB म्हणजेच झेटाबाईट. तसेच 1 ब्रोटॉन बाईट पण विचारू शकतील. 1 ब्रोंटो, सॉरी ब्रोंटो बाईट, 1 ब्रोंटो बाईट म्हणजेच 1024 एटाबाईट. तसेच 1 जिओ बाईट, 1 जिओ बाईट इज इक्वल टू 1024 ब्रोंटो बाईट. हे सर्वच्या सर्व येणाऱ्या परीक्षेमध्ये बघायला भेटू शकतो, लक्षात राहू द्या. नेक्स्ट, ए वायरलेस टेक्नॉलॉजी दॅट कॉन्टॅक्ट्स ए लॅपटॉप टू द इंटरनेट इज कॉल्ड. म्हणजेच काय? लॅपटॉपला इंटरनेटशी जोडणाऱ्या वायरलेस तंत्राला काय म्हणतात? साहजिकच आहे, सर्वांना माहिती आहे, वायफाय. नेक्स्ट, एक्सपान्शन ऑफ SMS. इथे काय विचारले? SMS चा लॉंग फॉर्म काय आहे? SMS चा लॉंग फॉर्म काय असतो? शॉर्ट मेसेज सर्व्हिस. SMS चा लॉंग फॉर्म शॉर्ट मेसेज सर्व्हिस. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? ऑप्शन ए
वी नीड टू परस्यू ए कोर्स टू इवन सॉल्व ए सिंपल प्रॉब्लेम. म्हणजे काय, एक साधी समस्या सोडवण्यासाठीही आपल्याला कोर्स करावा लागेल. साधी प्रॉब्लेम असेल तर आपण कोर्स करू शकत नाही, म्हणून इथं ऑप्शन ए चुकीचा होईल. ऑप्शन बी, द मोर प्रॉब्लेम्स यू सॉल्व द बेटर यू विल गेट ॲट प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजेच काय, तुम्ही जितक्या जास्त समस्या सोडवाल तितकेच तुम्हाला समस्या सोडवण्याचे नॉलेज चांगल्या प्रकारे येईल. इथं ऑप्शन बी बरोबर असेल. सी, ओनली एक्सपर्ट कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम. असं असू शकतं का, एक्सपर्ट फक्त प्रॉब्लेम सॉल्व करतील? नाही, इथं हे ऑप्शन सी चुकीचं होईल. डी, इट इज नॉट इम्पॉर्टंट टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. कोणताही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला तो सॉल्व करावाच लागेल, म्हणून ऑप्शन डी पण चुकीचा. इथं उत्तर होणार आहे बी. नेक्स्ट, एक्सपान्शन ऑफ लॅन. लॅनचा लॉंग फॉर्म काय आहे? लोकल एरिया नेटवर्क. कुठे दिसतं? ऑप्शन डी, लोकल एरिया नेटवर्क. नेक्स्ट, तसेच आपल्याला वॅनचा पण लॉंग फॉर्म विचारतील. WAN, वॅन म्हणजेच काय असणार आहे? वाईड एरिया नेटवर्क. तसेच मॅनचा विचारतील. मॅनचा काय असतो? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. तसेच कॅन, CAN, कॅनचा काय असतो? कॅम्पस एरिया नेटवर्क. हे तिन्हीच्या तिन्ही लॉंग फॉर्म विचारलेले आहेत, तर पाठच करून ठेवा. नेक्स्ट, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GST. GSTचा फुल फॉर्म काय असतो? GSTचा फुल फॉर्म काय असतो? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. नेक्स्ट, इथिक्स मीन्स, नैतिकता म्हणजे काय? ऑप्शन ए, नॉट रिलेव्हंट टू सोसायटी, समाजाशी संबंधित नाही. ऑप्शन ए चुकीचा. डिसाइड व्हॉट इज राईट अँड रॉंग फॉर ह्युमन कंडक्ट, मानवी आचरणासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ते ठरवणे. ऑप्शन बी ते बरोबर असेल. सी, एम्प्लॉयबिलिटी स्किल, चुकीचा. डी, नेम ऑफ सिटी, चुकीचा, म्हणून ऑप्शन इथं बी बरोबर. नेक्स्ट, इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड लेंथवाइज. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑप्शन ए लँडस्केप, ऑप्शन बी पोर्ट्रेट, ऑप्शन सी मार्जिन, ऑप्शन डी विड्थ. आता काय विचारलेलं आहे? ज्यावेळेस आपल्याला प्रिंट हवी असते आणि ती प्रिंट कशी पाहिजे? लेंथवाइज. ती प्रिंट लेंथवाइज पाहिजे असेल त्यावेळेस त्याला काय म्हणतात? पोर्ट्रेट. मार्जिन म्हणजेच काय? एखादी आपण रिझ्यूम वगैरे काय बनवला असेल आणि तो ह्या पूर्ण A4 साइज पेपर मध्ये बसला पाहिजे, त्यासाठी आपण मार्जिन सिलेक्ट करतो. लेफ्टने किती सोडायची, राईटने किती, टॉपने किती आणि बॉटमने किती, त्यालाच म्हणायचं मार्जिन. विड्थ, आपण जे काय असे सेंटेन्स लिहितो त्या दोन सेंटेन्स मध्ये किती गॅप सोडायचा त्याला म्हणायचं विड्थ. इथं ऑप्शन बी बरोबर असेल. नेक्स्ट, चूज द करेक्ट रिस्पॉन्स फॉर द गिवन क्वेश्चन. हाऊ हॅव यू बीन. ऑप्शन ए, थँक यू अँड यू, चुकीचा. ऑप्शन बी, व्हेरी वेल अँड यू. ऑप्शन बी इथे बरोबर असेल. नेक्स्ट, विच वन इज इन पॅसिव्ह वाईज. इथे आपल्याला पॅसिव्ह वाईज विचारलेला आहे. सेंटेन्स मध्ये शेवटी बाय असेल तर तो असतो पॅसिव्ह वाईज. तर यामध्ये फक्त ऑप्शन ए मध्ये दिसतो. हर बर्थडे वॉज सेलिब्रेटेड बाय अस. आमच्याकडून तिचा जन्मदिवस सेलिब्रेट केला गेला, त्याला म्हणजे पॅसिव्ह वाईज. ऑप्शन ए. Having a clear data of our personality including strength, weakness, thoughts, beliefs, motivations, values, etc. is called. सामर्थ्य, कमकुवतपणा, विचार, विश्वास, प्रेरणा, मूल्य इत्यादींसह आपल्या व्यक्तिमत्वाची स्पष्ट कल्पना असणे याला काय म्हणतात? ऑप्शन ए सेल्फ अवेअरनेस, ऑप्शन बी मिथ म्हणजे समज, ऑप्शन सी ट्रेट, ऑप्शन डी बिलीफ. तर ऑप्शन ए इथे बरोबर असेल. नेक्स्ट, द स्टडी ऑफ राईट अँड रॉंग इन ह्युमन इंडिव्हिज्युअल्स इज कॉल्ड. मानवी प्रयत्नांमध्ये चुकीचे आणि अभ्यासाचे अध्ययन टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन ए सेल्फ अवेअरनेस, ऑप्शन बी इथिक्स, ऑप्शन सी गोल, ऑप्शन डी मोटिवेशन. तर इथे काय विचारलेलं आहे? मानवीमध्ये
मानवामध्ये म्हणजे ह्युमन इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे तो काय असणार आहे इथिक्स, काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे कोणतं इथिक्स. नेक्स्ट, चूज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब आय डॅश डॅश म्युझिक व्हेन आय वॉज चाइल्ड. आता इथे काय विचारलेलं आहे, आय वॉज चाइल्ड म्हणजे काय क्रिया कधी असणार आहे, भूतकाळात झालेली आहे, क्रिया कुठे झालेली आहे भूतकाळात. तर इथं ऑप्शन ए मध्ये काय आहे विल म्हणजे काय असणार भविष्यकाळ, म्हणून ऑप्शन ए चुकीचा. एम बी मध्ये काय वापरलेला एम म्हणजे वर्तमान काळात क्रिया चालू आहे म्हणजे ऑप्शन बी पण चुकीचा. ऑप्शन सी लर्न्ड, इथं शेवटी लर्नचा तिसरा फॉर्म वापरलेला आहे म्हणून भूतकाळ, ऑप्शन सी भूतकाळ म्हणजे ऑप्शन सी बरोबर असेल. मग सेंटेन्स कसं होईल, आय लर्न्ड म्युझिक व्हेन आय वॉज चाइल्ड, ऑप्शन सी. नेक्स्ट, dash dash tab is used to insert chart, graphs, images and page number into word file. आता वर्ड फाईल मध्ये चार्ट तयार करायचे असतील किंवा ग्राफ तयार करायचा असेल किंवा इथे पेज नंबर अपलोड करायचे असतील तर त्यावेळेस आपण कोणता टॅब यूज करणार, कोणता असणार इन्सर्ट टॅब आतमध्ये भरण्यासाठी. चूज सुटेबल WH वर्ड फॉर द गिवन सेंटेन्स डॅश डॅश ॲनिमल डू यू लाईक म्हणजे काय विचार तुम्हाला कोणता प्राणी आवडतो, कोणत्यासाठी म्हणजे काय असणार आहे ऑप्शन बी विच. व्हॉट शुड कम नेक्स्ट आफ्टर सिलेक्टिंग द सोल्युशन इन प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस. समस्येचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तोडगा निवडणे नंतर काय असेल, म्हणजे एखादा प्रॉब्लेम सिलेक्ट झाल्यानंतर तो सॉल्व्ह करण्यासाठी पुढील स्टेप काय असेल. ऑप्शन ए इम्प्लिमेंट द सोल्युशन, समाधानाची अंमलबजावणी करा. ऑप्शन बी लुक फॉर अल्टरनेट. ऑप्शन सी आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. ऑप्शन डी रूट कॉज ॲनालिसिस म्हणजे आपल्या समस्येचं निराकरण झालं असेल तर आपल्याला समाधानाची अंमलबजावणी करावं लागेल म्हणजेच ऑप्शन ए इथे बरोबर असेल. नेक्स्ट, सेम सिच्युएशन पीपल शुड बी ट्रीटेड इन द सेम वे. तशा स्थितीतील लोकांशी ही अशीच वागणूक दिली पाहिजे, त्याला काय म्हणतात इक्वॅलिटी, समानता. नेक्स्ट, टुडेज वेदर इज गोइंग टू बी. आजचे हवामान टिंबटिंब असणार आहे, कसे असणार आहे उबदार म्हणजेच वार्म. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. यू विथड्रॉ 500 रुपीज फ्रॉम एन ATM. द ATM मशीन गिव्स आउट 5000 रुपीज. विच ऑफ द फॉलोइंग वुड बी इथिकली करेक्ट. म्हणजेच तुम्ही ATM मधून 500 रुपये काढता आणि ATM मशीन तुम्हाला 5000 रुपये देते, तर तुम्ही खालीलपैकी काय करणार. ऑप्शन ए टेक द मनी. ऑप्शन बी मेक ए कंप्लेंट. ऑप्शन सी ड्रॉप द मनी नियर ATM म्हणजेच ATM जवळ पैसे टाका. डी गिव्ह द मनी टू पुअर, गरिबांना पैसे देणार. आता इथं इथिकली करेक्ट का असू शकतं तर तुम्ही कंप्लीट करणार ऑप्शन बी. नेक्स्ट, प्रॉबिंग क्वेश्चन्स हेल्प्स यू. प्रश्नांची तपासणी करणे तुम्हाला मदत करते. ऑप्शन ए टू लर्न कस्टमर्स पेन पॉइंट, ग्राहकाच्या वेदना जाणून घेण्यासाठी. बी टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ वेल टू द कस्टमर, ग्राहकाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी. ऑप्शन सी बिल्डिंग ट्रस्ट सो यू कॅन रिसीव्ह हॉनेस्ट फीडबॅक, विश्वास निर्माण करणे जेणेकरून तुम्हाला प्रामाणिक अभिप्राय मिळू शकेल. आणि ऑप्शन डी टू आयडेंटिफाय कस्टमर स्पेसिफिक नीड. जर प्रश्नांची तपासणी केली, एखाद्या कस्टमर कडून आपल्याला म्हणजे एखाद्या कस्टमरचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर त्या कस्टमरच्या काय करावं लागेल, त्याच्या समस्या आपल्याला ओळखून घेतल्या पाहिजेत म्हणजे ऑप्शन डी इथे बरोबर असेल. नेक्स्ट, विच वन इज ए डूज फॉर इंटरव्ह्यू इथिक. मुलाखतीच्या शिष्टाचारासाठी डूजचे नाव का आहे. ऑप्शन ए काम अप्रोच, शांत दृष्टिकोन, नर्वसनेस चिंताग्रस्तता, एक्सेसिव्ह गेस्चर अत्याधिक हावभाव करणे. ऑप्शन डी इनफॉर्मल ड्रेस. तर इंटरव्ह्यू इथिक्स मध्ये डूज म्हणजे काय करायचे असेल तर तिथं शांत दृष्टिकोन आपला असला पाहिजे. ऑप्शन ए इथं बरोबर असेल.
नेक्स्ट, what actions should be taken after getting to know customers suggestions or problems? ग्राहकांच्या सूचना किंवा समस्या जाणून घेतल्यानंतर कोणती कृती करावी? ऑप्शन ए, आस्क, कॅटेगराइज, ऍक्ट, फॉलोअप. विचारा, वर्गीकरण करा, कायदा करा, फॉलोअप करा. ऑप्शन बी, आस्क, फॉलोअप, विचारा, पाठपुरावा करावा. आस्क, सॉल्व, विचारा, सोडवा. ऑप्शन डी, आस्क, ऍक्ट, कॅटेगराइज. तर ग्राहकाचे समस्या आपण जाणून घेतल्यानंतर त्याला सुरुवातीला काय करावं लागेल? आस्क, त्याला विचारावं लागेल. मग त्याची काय काय आपल्याला सांगितले त्याची कॅटेगराइज सेपरेट करावं लागेल. मग त्याच्यावर आपल्याला ऍक्ट करावं लागेल आणि त्याचं फॉलोअप करावं लागेल. म्हणून इथं ऑप्शन ए बरोबर होईल. आणि लास्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट रिस्पॉन्स ऑफ द गिवन क्वेश्चन. व्हेन डिड द ऍक्सिडेंट हॅपन? केव्हा ऍक्सिडेंट झाला? दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा. व्हेन डिड द ऍक्सिडेंट हॅपन? केव्हा? काय विचारले इथं? व्हेन. ऑप्शन ए, इन द हॉटेल. इन द हॉटेल म्हणजे काय? कुठे असेल, म्हणजे त्यावेळेस वेळ असणार. बी, ॲट 10:30 लास्ट नाईट. इथं काय विचारले? केव्हा. म्हणजे केव्हा म्हणजे त्याचं टाइम विचारलं. ऑप्शन बी बरोबर असेल. सी, ड्युरिंग ट्रॅव्हलिंग. कसा झाला असेल विचारले का? नाही. ऑप्शन सी नाही. ऑन द टेबल नाही. म्हणून इथं ऑप्शन बी हा बरोबर असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.